खुशखबर महावितरणच्या जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे मित्रांनो। जे आतुरतेने वाट पाहत आहात तुम्ही जे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ती वेळ आलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो ऑफिशियल पत्र पडलेलं आहे जे की तुमचं डीबी कधी होणार आहे आणि कशा प्रकारे होणार आहे ते सर्व काही तुम्हाला माहिती या पत्राद्वारे मिळणार आहे, या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो आजचे जे आपले मुद्दे आहेत ते असे आहेत की कागदपत्र पडताळणी कधी आणि कशी होणार आहे, आणि दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय डॉक्युमेंट न्यायचे आहेत, कशा प्रकारे न्यायचे आहेत। काही जणांचे आपल्याला कमेंट आले, मेसेज आले। तर त्याच्यानंतर नियुक्ती कधी मिळणार आहे आणि वेटिंग उमेदवाराचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 3 मुद्दे घेणार आहोत जे की तुम्हाला सविस्तर तुमची प्रश्नांचे जे काय आहे निराकरण होणार आहे, जे की मला कमेंटद्वारे आले, फोन आले। तर मित्रांनो वेळ न घालवता सुरू करूया आपला की मेन। आता जो तुम्ही बघत आहात की ऑफिशियल पत्र जे पडलेलं आहे जे दिनांक 14/8/2025 रोजी पडलेलं आहे। तर मित्रांनो आता तुमची डीबी कधी होणार, तर मित्रांनो या पत्राद्वारे तुम्हाला 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत तुमचं काय होणार आहे की तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय होणार आहे। पण आता हे कुठे होणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो, तुमचं डीबी जे आहे 20 ऑगस्ट 2025 ते 22 ऑगस्ट 2025 पर्यंत होणार आहे। तर मित्रांनो तुमचा जो डीबीचा टाइम आहे तो सकाळी 10 वाजता आहे। आणि तर मित्रांनो आता डीबी साठी तुम्हाला कुठे हजर राहायचंय, तर मित्रांनो डीबी साठी तुमचं 16 झोन दिलेले आहेत। 16 झोन मध्ये तुमचं डीबी होणार आहे। महाराष्ट्रामध्ये टोटल त्यांनी 16 झोनला तुमचं हे दिलेलं आहे। त्यांनी यादी सुद्धा प्रकाशित केलेली आहे, आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये ती यादी टाकणारच आहे। तर मित्रांनो आता या डीबी मध्ये कोणत्या उमेदवाराचं कुठं आहे, कोणत्या तारखेला आहे त्यावेळेस दिलेलं आहे। तुम्ही ज्या तारखेला तुमची डीबी असेल त्या तारखेला तुम्ही सकाळी 10 वाजेच्या आत तुम्हाला तिथं काय करायचंय, पोहोचायचं आहे मित्रांनो त्या झोन ऑफिसला। तर मित्रांनो आता एक डीबी तुम्हाला लक्षात आलेलं आहे की मेन तारीख कोणती आहे, 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत। आता त्यात जे काही दिवस आहे म्हणजे 20, 21, 22 या 3 दिवसामध्ये ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला बोलवलेलं आहे, तर मित्रांनो अशा ठिकाणी काय करायचं किंवा कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचं हा सुद्धा तुम्हाला समज पडलेला आहे। तर मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला काही जे काही त्यांनी अटी दिलेल्या आहेत की बाबा वेगवेगळ्या सांगितलेलं आहेत की त्या पत्राद्वारे तुम्हाला स्वखर्चाने यायचं आहे, तुमचा इथे हक्क नाही, अशा वेगवेगळ्या तुम्हाला अटी तिथे काय दिलेल्या आहेत त्यांनी दिलेल्या आहेत, जो की आपण पत्राद्वारे पाहत आहोत। पण मित्रांनो आता लक्षात घ्या, आता आपल्याला मेन जो मुद्दा आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना कोणकोणते कागदपत्र घेऊन जायचे। तर मित्रांनो आता त्यांनी सुद्धा ही यादी दिलेली आहे की कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे आहेत आणि कोणकोणते। तर मित्रांनो सर्वप्रथम की हे सर्व काही जे डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला मूळ प्रतीमध्ये सोबत असणं गरजेचे आहे। त्याच्यानंतर म्हणजे तुमची सेल्फ अटेस्टेड एक बंच असला पाहिजे, तिथे तुम्हाला एक बंच सोबत द्यायचा असतो, पण त्यासोबत एखादी एक्स्ट्रा सुद्धा तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचा। तुमच्यानंतर जे काही पासपोर्ट साईज फोटो आहेत ते सुद्धा तुम्हाला लागणार आहेत, ते सुद्धा तुम्हाला काय करायचंय सोबत ठेवायचं आहे। तर मित्रांनो आता पहिला जो आहे जो की तुमचे जे फॉर्म भरताना जो काही प्रत होते म्हणजे जे ऑनलाईन आपण फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म तुम्हाला प्रत पाहिजे आहे। तर त्याच्यानंतर जो दुसरा आहे SSC गुणपत्र किंवा प्रमाणपत्र। तर मित्रांनो तुम्हाला 10वीचे मार्क मेमो आणि प्रमाणपत्र पाहिजे। तर इथं मित्रांनो तुम्हाला दोन्ही सुद्धा पाहिजे, कारण प्रमाणपत्रावर तुमची ही जन्मतारीख पाहिली जाते, व्हेरीफाय केली जाते, आणि तुमचे जे गुणपत्रक आहे त्याच्यावर तुमचं मार्क जे काही तुमचे गुण आहेत ते तुम्हाला तिथं पाहिले जातात। त्यामुळे इथे तुम्हाला दोन्ही प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे आहेत। आता इथे प्रमाणपत्र मागितल्यामुळे तुम्हाला इथे टीसीची आवश्यकता पडणार नाही, पण इथे तुम्हाला मार्क मेमो आणि जे काही सनद आहे गुणपत्र तुम्हाला हे दोन्ही तुम्हाला काय करायचंय सोबत घ्यायचं आहे, मूळ प्रतीमध्ये आणि झेरॉक्स बेंचमध्ये। त्याच्यानंतर मित्रांनो ITI
प्रमाणपत्र जे की इलेक्ट्रिशियन वायरमॅनचं आहे. त्याच्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स जे की इलेक्ट्रिकल सेक्टर मधलं आहे, प्रमाणपत्र तुम्हाला सोबत पाहिजे आहे. म्हणजे इथे अप्रेंटिसशिप जरी मुलांचं असेल तरी ते तुम्हाला प्रमाणपत्र सोबत पाहिजे आहे. त्याच्यानंतर जे ITI तुम्ही इलेक्ट्रिशियन वायरमॅन जो काही ट्रेड केलेला आहे त्यांचे तुम्हाला गुणपत्र म्हणजे मार्क मेमो आणि प्रमाणपत्र सनद तुम्हाला हे सोबत घ्यायचे आहेत, जे की मूळ प्रतीमध्ये असणे गरजेचे आहेत. तर मित्रांनो त्याच्यानंतर आहे तुमचं जात प्रमाणपत्र, म्हणजे तुमचे जे काही जे विद्यार्थी कास्ट मध्ये सिलेक्शन झाले अशांसाठी कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर जे की जात वैधता प्रमाणपत्र, जे ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र वैधता असेल अशांनी सोबत जोडायचे नसेल तरी नंतर तुम्हाला सवलत दिली जाईल, कालावधी दिला जातो. त्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या ह्याची काय करायची असते, पूर्तता करायची असते. त्याच्यानंतर मित्रांनो जे काही समांतर आरक्षणाच्या दृष्टीने सक्षम पदाधिकारी विहित केलेलं प्रमाणपत्र उमेदवारांनी किंवा एक पेक्षा जास्त समांतर आरक्षण नोंद ऑनलाईन अर्जामध्ये केली असल्यास तशी सर्व प्रमाणपत्रे, म्हणजे तुम्हाला इथे समजा कोणता खेळाडू आहे किंवा कोणतं जे काही एखादा प्रकल्पग्रस्त असेल, अप्रेंटिसशिप असेल, इथे जसं काही आरक्षण होतं, एखादा उमेदवार हा प्रकल्पग्रस्तही आहे, अप्रेंटिसशिपही आहे आणि समजा एखादा खेळाडू पण आहे, तर असे तिन्ही सुद्धा त्यांनी काय जे काही तुम्ही अर्जामध्ये जे काही आरक्षणाच्या गोष्टी केल्या आहात, म्हणजे कोणता अपंग असेल किंवा तुमचं माजी सैनिक असेल, जे काही तुम्ही दिलेलं आहात, जे काही आरक्षण घेतलेलं आहात, त्या आरक्षणाबाबत जे काही प्रमाणपत्र आहेत ते तुम्हाला ओरिजिनल लागणार आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय, डोमासील सर्टिफिकेट तुम्हाला असणं गरजेचं आहे. हे सर्वांसाठी कंपल्सरी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जो पुढला आहे की सक्षम अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले नॉन क्रिमिनल, आता जे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे, आता या नॉन क्रिमिनल जे की अनुसूचित जाती जमाती आणि खुला प्रवर्ग यांना नाहीये नॉन क्रिमिनल, ज्या उमेदवारांना नॉन क्रिमिनल आवश्यकता आहे अशांना नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे. तर मित्रांनो आता नॉन क्रिमिनल आपल्याला कधी पाहिजे आणि ही अट तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेली आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये जे EWS उमेदवार आहेत, EWS साठी जे की उल्लेख केलेला आहे की वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये तुम्हाला वैध असलेले जे प्रमाणपत्र आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला सोबत असणे गरजेचे आहे. तसंच नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला 23-24 मधले असणे गरजेचे आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जे शिकाऊ उमेदवार आहेत, शिकाऊ उमेदवारांसाठी जी अशी तरतूद म्हणजे त्यांच्यामध्ये अशी एक अट आहे की 29/12/2023 पूर्वी त्यांची अप्रेंटिसशिप झालेली पाहिजे मित्रांनो. जे की शिकाऊ उमेदवार आहेत त्यांचा जो कार्यकाळ आहे तो 29/12/2023 आधी पूर्ण झालेला पाहिजे. तर याच्यामध्ये असं काय होतं मित्रांनो की आता आपण बघितलात की महापारेषणची जी काही भरती झाली त्याच्यामध्ये एक विशिष्ट तारीख दिली होती, पण यामध्ये शिथिलता आहे. फक्त तुम्हाला यामध्ये तारखेचा उल्लेख नाहीये, फक्त इसवी सनचा आहे. आता जे 23-24 मध्ये आहे त्यांचं ती हे होऊ शकतं, एक्सपायर होऊ शकतं, तर त्यांना ते सुद्धा कंपल्सरी असणे गरजेचं आहे. सध्याचं असेल ते पण गरजेचे आहे मित्रांनो. तर आता याच्यामध्ये जो आता दुसरा मुद्दा आपला आहे की पुढला नियुक्ती. तर मित्रांनो नियुक्ती ही आता तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते जे 20 तारखेला संपल्याच्या नंतर तुमची यादी ही शेवटी म्हणजे ऑगस्टच्या 30-31च्या जवळपास लागून जाईल आणि नियुक्तीचे आदेश हे तुम्हाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे की तुमची नियुक्तीचे आदेश निघून जातील मित्रांनो. त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये. DVला शांतपणे द्या, व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर ठेवा, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता जो शेवटचा मुद्दा आपला असा आहे की वेटिंग उमेदवार. तर मित्रांनो वेटिंग उमेदवारांनी जे आता वेटिंग उमेदवार कसं ठरवायचं, तर मित्रांनो जे तुम्हाला कट ऑफ मागितलं आपल्या त्याच्यामध्ये सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे की जे कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा जे काही कमी जास्त आहेत विद्यार्थी अशांनी खचून जायचं नाहीये. कारण DV मध्ये आपण सांगितलं की 1800 पर्यंत काय झालेलं आहे की
महापारेषणचे उमेदवार ह्याच्यामध्ये डबल आलेले आहेत. तर असे काही जर उमेदवार तिथे गळाले किंवा आले नाही तर अशामुळे तुम्हाला संधी मिळणार आहे. वेटिंगला लवकरच संधी, कारण आता तुम्हाला तयार राहायचे, कारण ह्या विद्यार्थ्यांची डीव्ही झाल्याच्या नंतर लगेच तुम्हाला 1 महिन्याच्या आत तुम्हाला काय होणार आहे की वेटिंगचा विचार सुरू होईल आणि तुम्हाला यादी लागेल. तर मित्रांनो, तुम्ही खचून जायचं नाही, तयार राहायचंय. नव्यानं आपल्याला हे करायचंय. वेटिंग उमेदवारांनी खचून नाही. तुमच्यासाठी आपण बघू ते पुढे काय करता येईल काय नाही. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच नवीन माहिती तुमच्या नोटिफिकेशन मिळून जाईल. तर भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.